नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता सीईटी सेलची इथे भव्य ॲडव्हर्टाइज निघालेली आहे। ठीक आहे, LLB 3 इयर सीईटी आहे, बीएडची सीईटी आहे, बीपीएडची सीईटी आहे, त्याच्यानंतर MPED आहे, त्याच्यानंतर MEdसाठी आहे, MBAची MMS सीईटी आहे, त्यानंतर आपण इथे बघू शकता की MCAची सीईटी आहे, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटसाठी आहे, BA BEd आणि BSc BEd सीईटी एकत्रित सीईटी आपण इथे बघू शकता। ठीक आहे, तर याचं आपण जर साईडवर गेलो तर आपल्याला याप्रमाणे यावर्षी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची जी साईड आहे ती अशी अपग्रेड झालेली दिसणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथे अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। त्यानंतर जर आपल्याला काही शेड्यूल्स बघायचे असेल तर याप्रमाणे आपण शेड्यूल बघू शकतो। आता आपण टाइम टेबलमध्ये जर गेलो तर टाइम टेबलमध्ये आपल्याला या ठिकाणी ऑल नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यानंतर टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चरचं एज्युकेशन असो, आपलं फाईन आर्टमध्ये असो, मेडिकल एज्युकेशन असो, जर आपल्याला मेडिकलला आयुषला जायचं असेल तर आयुषचं एज्युकेशन असो, तर इथे आपल्याला ऑल ॲक्टिव्हिटीजचं शेड्यूल इथे देण्यात आलेलं आहे। 11 जानेवारी 2024 रोजी साईडवर याला टाकण्यात आलेलं आहे। या टाइम टेबलमध्ये आपण बघूया काय दाखवते ते। आपण इथे बघू शकता की संपूर्ण सीईटी सोलची इथे पब्लिक नोटीस इथे आलेली आहे। ठीक आहे, यामध्ये सीईटी सेलमध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्याची स्टार्टिंग डेट, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्मची आणि त्याचबरोबर एंडिंग डेट इथे देण्यात आलेली आहे। टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट आपण इथे बघू शकता। त्यामध्ये आपलं BEd जर असेल तर 10 जानेवारी 2024 ते 29 जानेवारी 2024 आणि एक्झाम जे आहे 2 मार्च 2024 याप्रमाणे संपूर्ण शेड्यूल आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। टोटली 16 प्रकारच्या सीईटी ज्या आहे त्या आपण इथे बघू शकता। त्यामध्ये 11वी 12वी नंतरचे विद्यार्थी जे आहे जे MST CET PCB आणि PCM 2024साठी देणार आहेत ती 16 जानेवारी 2024 पासून ॲप्लिकेशन चालू होत असून तर 1 मार्च 2024 पर्यंत त्याला अप्लाय करायचं आहे। याची परीक्षा जी आहे 16 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 याप्रमाणे राहणार आहे। त्यानंतर PCMसाठी 25 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 याच्या दरम्यान राहणार आहे। तर याप्रमाणे हे संपूर्ण शेड्यूल आहे। आजच याची डिटेल्स आलेली आहे। याची जशी जशी माहिती मिळत जाईल त्याप्रमाणे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात येईल। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना MST CET सेल चालू झाल्याची माहिती मिळेल आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आपले रेडी नसतील तर ते डॉक्युमेंटची काय काय लिस्ट आपल्याला लागणार आहे याच्यासाठी याचा एक संपूर्ण सेपरेट इथे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील त्याची बेसिक कास्ट वाईज संपूर्ण डिटेल्स मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। तर माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।